₹60 पुण्यातलं कात्रज झू खरंच वरती आहे का? स्नेक पार्कमध्ये नक्की काय झालं आणि शेवटी मला असा एक प्राणी दिसला ज्याच्यावरनं खरंच नजर हटत नव्हती. चला तर मग आज संपूर्ण कात्रज झू फिरूया. तर आमच्या आजच्या व्लॉगची सुरुवात झाली शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपासून. मी स्टेशनवर पोहोचले आणि जवळपास 10 मिनिटं बसची वाट पाहिली. सुदैवाने कात्रजची डायरेक्ट बस मिळाली आणि बसायला जागा देखील. तिकीट फक्त ₹30 आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे बस अगदी झूच्या गेटसमोर उतरवते. त्यामुळे वेगळी रिक्षा करण्याचे किंवा त्याच्यात पैसे घालवण्याची गरजच पडली नाही. आता इतक्या आरामात पोहोचलोय तर फिरण्याची मजा दुप्पट होणारच ना. गेटवर पोहोचल्यावर सरळ तिकीट काढायला गेले. तिकीट रुपये होते 60, पण काउंटरवर गेले तर म्हणले कॅश आहे का? मी मनात म्हटलं 2026 अजूनही कॅश? त्या माझ्याकडे तेवढे कॅश देखील नव्हते. मग बाहेर एक QR लावलेला होता, तिथून ऑनलाईन तिकीट काढलं. एंट्री गेटवर तिकीट स्कॅन केलं आणि शेवटी मिळाली आत एंट्री. आत गेल्यावर सर्वात मोठा कात्रज झू लिहिलेला फोटो पॉईंट दिसला. आता खरं सांगू का, इथे फोटो काढायला सुरुवात केली असती तर अर्धा दिवस मी इथे घालवला असता. म्हणून आधी झू फिरायचं ठरवलं. हो, 2-3 फोटो तर काढायलाच लागणार, नाही तर लोक म्हणतील खरंच गेली होती काही. झूमध्ये दोन्ही बाजू आहेत. एक स्नेक पार्क आहे आणि दुसरी जिथे सिंह, वाघ आणि बाकी सगळे प्राणी असतात. आम्ही म्हटलं चला आधी सापांना भेटून येऊ, धाडस आधी करू आणि बाकी नंतर. स्नेक पार्ककडे जात असताना रस्त्यात इतकी माकडं दिसत होती की खरंच वाटत होतं त्यांचाच हा परिसर आहे. हा बघा, हा तर वर असं लक्ष ठेवत होता सगळ्यांवर आणि हा दुसरा, ह्याला काहीच फरक पडत नव्हता. आपण फोटो काढतोय, लोक फिरतायत, साहेब त्यांच्या मूडमध्ये होते. स्नेक पार्कमध्ये पाऊल टाकलं आणि सगळ्यात आधी भेटली कासवं. इतकी शांत, इतकी निवांत. ह्यांना बघून मला वाटलं त्यांच्याकडे डेडलाईन नावाची काही गोष्टच नसावी. पण थांबा, आता पुढे जे दिसणार आहे ते पाहून मला पण थोडं आश्चर्य वाटलं. तर कात्रज झूला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कात्रज झू बुधवारी बंद असतं, त्यामुळे तुम्ही बाकीच्या दिवशी प्लॅन करू शकता आणि रविवारी ही जास्त गर्दी तुम्हाला तिथे दिसू शकते. आणि आता पार्किंगची गोष्ट केली तर 2 व्हीलर आणि 4 व्हीलर दोन्ही पार्किंग अवेलेबल आहे आणि ते पेड आहे. 2 व्हीलरसाठी ₹10 ते ₹15 लागतात आणि 4 व्हीलरचं पार्किंग अराउंड ₹50 असू शकतं. आता सुरू झाली खरी सापांची दुनिया. सगळ्यात आधी दिसला हा चापडा. मी तर काचेपासून लांबच उभी राहिले. साप कितीही काचेच्या आत असला तरी भीती ती भीती असते. पुढे दिसला जाळीदार अजगर. पहिल्यांदा तर मला वाटलं हा खोटा आहे, इतका शांत पडला होता. पण नीट बघितलं तर साहेब आराम करत होते. याला उठवायचं काम मी काही करणार नव्हते. हा आहे धामण आणि पुढे दिसतोय तो रसल वायपर. प्रत्येक साप वेगळाच दिसत होता. टीव्हीवर पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं यात खूप फरक असतो. पुढे लाल कानांचं कासव आणि चांदणी कासव पाहायला मिळालं. आधी वाटायचं सगळी कासवं सारखीच असतात, पण इथे आल्यावर कळलं त्यांच्यातही ओळख वेगळी वेगळी आहे. इथे एक एक्झिबिशन हॉल होता. आज मोठ्या सापांचं मॉडेल बनवलं होतं. लहान मुलं तर इथे फोटो काढण्यात बिझी झाली होती. आणि खरं सांगू, मोठ्यांनाही तेवढंच आकर्षण होतं. आणि आता भेटला हा ग्रीन इग्वाना. हा बघा माझ्याकडे कसा बघतोय. मला तर वाटतलं हा म्हणत होता की व्हिडिओ झाला असेल तर तू आता पुढे जा. पण खरंच ह्याचा रंग आणि लूक खूप वेगळा आहे. पुढे धूळ नागिन होती. ही तर अगदी निवांत झोपली होती आणि इथे बघा सापाने कात टाकल्यामुळे ती कात कोपऱ्यात पडली होती. हे मी पहिल्यांदाच इतकं जवळून पाहिलं. पण पुढे अजून एक असा प्राणी भेटणार होता ज्याला पाहून मी पण गोंधळून गेले. पुढे आलो आणि मला वाटलं अरे ही मगर, पण नाही, हा घडियाल आहे. याचं तोंड बघा किती लांब आणि बारीक आहे. मी तर पहिल्यांदा गोंधळलेच आणि आता भेटली खरी मगर. अगदी निवांत पडली होती, पण ही शांत आहे म्हणून मी जवळ जायचा विचारही केला नाही. दुरूनच नमस्कार हिला आणि पुढे निघाले. हा आहे इंडियन कोब्रा. नागाचं नाव घेतलं की भीती वाटतेच आणि हा तर फणा काढून अगदी दिमागात उभा होता. मी फक्त कॅमेरा झूम केला आहे, स्वतः मात्र सेफ डिस्टन्सवर होते. स्नेक पार्क पूर्ण फिरून झाला. आता सुरू होता मेन झूचा प्रवास, जिथे भेटणार आहेत मोठे मोठे प्राणी. खरं सांगायचं तर मी ह्याच भागाची जास्त वाट पाहत होते. ओ, आमची उंचीच नाही पूर्ण. नाही तिथे आहे काहीतरी थोडासा उरेल तरी.
आणखी एक गोष्ट सांगायचीच राहिली, इथे एक छोटी फेरी मारणारी गाडी असते. या गाडीचे तिकीट 50 रुपये आहे. जर तुम्हाला खूप चालायचं नसेल किंवा लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तुमच्यासोबत असतील तर हा एक चांगला पर्याय आहे. ही गाडी जवळपास पूर्ण झू फिरवते आणि प्रत्येक मुख्य प्राण्याजवळ साधारण 10 मिनिटं थांबते. त्यामुळे आरामात प्राणी पाहता येतात, फोटो काढता येतात आणि मग पुढे जाता येतं. खरं तर आम्हाला हे कात्रजमधले अजून काही स्पॉट्स बघायचे होते, त्यामुळे पूर्ण झू पायी फिरायला वेळ लागला असता, म्हणून आम्ही 50 रुपयाची गाडी निवडली. आरामात बसून पूर्ण झू पण फिरलो आणि वेळही वाचला. चला आता पुढे बघूया कोणकोणते प्राणी भेटतात. तर सगळ्यात आधी दिसलं सांबर. किती शांत उभं होतं. आपण इथे एक्साइटमेंटमध्ये आणि ह्याला काहीच फरक पडलेला नाही. आणि आता हा बघा गवा. अरे देवा, हा तर प्रत्यक्षात इतका मोठा आहे, फोटोमध्ये एवढा अंदाज पण येत नाही. हा मोर तर फुल ॲटिट्यूडमध्ये फिरत होता. मी वाट बघत होते की पिसारा फुलवेल, आत्ता फुलवेल, नंतर फुलवेल, पण साहेबांनी माझ्याकडे ढुंकून पण पाहिलं नाही. आणि अखेर भेटला जंगलाचा राजा. मी वाटलं आणि डरकाळी ऐकायला मिळेल, पण साहेब आरामात झोपले होते. यांना बघून वाटत होतं आज यांचा वर्क फ्रॉम होम असावा. पुढे दिसला वाघ. हा मात्र निवांत फेऱ्या मारत होता. याची चाल बघितली की वेगळाच रुबाब दिसत होता. आणि हा आहे व्हाईट टायगर. खरंच फोटोपेक्षा प्रत्यक्षात खूप सुंदर दिसतो. याला बघून काही सेकंद कॅमेरा खाली ठेवावासा वाटला. आणि त्याला भेटताना आम्हाला ही दिसली छोटी खारुताई. आमच्या जवळ येत होती. पुढे होतं अस्वल. हे पण आपल्या मस्त मूडमध्ये फिरत होतं. मला वाटलं झूमध्ये सगळेच प्राणी निवांत असतात, घाई फक्त आपल्यालाच असते. तर असा होता माझा कात्रज झूचा अनुभव. आणि जर तुम्ही कात्रज झूला आला असाल तर इथे पिण्याच्या पाण्याची सोय, वॉशरूमची सोय देखील आहे. मला पर्सनली स्नेक पार्क आणि व्हाईट टायगर हे दोघं खूप आवडले. जर तुम्ही अजून इथे आला नसाल आणि पुण्यात विकेंड कुठे घालवायचा हा विचार करत असाल तर एकदा नक्की व्हिजिट करा. आणि आता तुम्ही सांगा, तुम्हाला कोणता प्राणी सगळ्यात जास्त आवडला? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रवासात. तोपर्यंत बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थांबा. विकेंडला फिरायला आलो आणि काही मस्त खाल्लंच नाही, असं कसं होईल? झूच्या बाहेर खूप खाण्याचे स्टॉल्स आहेत आणि छोट्या मुलांसाठी खेळण्याची दुकानं देखील आहेत. मग आम्ही गरमागरम पावभाजीवर ताव मारला आणि एवढ्यावर संपली नाही बरं का. पुढचं ठिकाण होतं कात्रज डेअरी आणि शिवसृष्टी. त्या दोन्ही ठिकाणाचा फुल व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा. म्हणजे जर पुढचे व्हिडिओ आले तर तुम्हाला अपडेट मिळत राहील, म्हणजे तुमचा व्हिडिओ चुकणार नाही. पुन्हा भेटूया एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत बाय.